पदवी मिळवण्यासाठी किती वर्ष मेहनत करता? 3 वर्ष, 4 वर्ष, हजारो रुपये फी भरता, रात्रीचा दिवस करून अभ्यास करता, तेव्हा कुठे हातात एक डिग्री येते. पण जरा विचार करा, जर कोणी अभ्यास न करता, परीक्षा न देता थेट 3 लाख रुपयात पुणे विद्यापीठाची ओरिजिनल वाटणारी डिग्री विकत देत असेल तर? होय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एक भयंकर बनावट डिग्री रॅकेट उघडकीस आले. नक्की काय आहे संपूर्ण घोटाळा? चला सविस्तर पाहूया. नमस्कार, मी काजल. राष्ट्रभूमीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. या संपूर्ण घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे एका रिक्षा चालकाने, ज्याचं नाव आहे महेश कदम. महेश कदम हे त्यांच्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी माहिती गोळा करायला पुणे विद्यापीठात गेले होते. तिथे त्यांची भेट वित्त व लेखा विभागातील एका अधिकाऱ्याशी झाली. या अधिकाऱ्याने त्यांना एक धक्कादायक ऑफर दिली. त्याने सांगितले की तुम्हाला कोणत्याही परीक्षेची किंवा 3 वर्ष थांबण्याची गरज नाही. मी तुम्हाला एकाच वर्षात 3 वर्षाचे मार्कशीट आणि डिग्री सर्टिफिकेट आणून देतो. यासाठी सुरुवातीला 3 लाख रुपयांची मागणी करण्यात आली, पण नंतर 1.5 लाख रुपयांमध्ये हा सौदा पक्का झाला. महेश कदम यांनी विश्वास ठेवून ऍडव्हान्स म्हणून 70,000 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. काही दिवसांनी जेव्हा त्यांना हे डिग्रीचे कागदपत्रे हातात मिळाली, तेव्हा त्यांना संशय आला आणि तिथेच या घोटाळेबाजांची एक मोठी चूक पकडली गेली. त्यांना मिळालेल्या सर्टिफिकेटवर युनिव्हर्सिटी ऑफ पुणे असं लिहिलं होतं. पण मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की 2014 मध्येच या विद्यापीठाचे नाव बदलून सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी करण्यात आले होते. म्हणजेच या टोळीने जुन्या फॉर्मॅटचा वापर करून बनावट कागदपत्रे तयार केली होती. हा प्रकार समजताच कदम यांनी थेट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या युवा संघटनेशी संपर्क साधला आणि हा घोटाळा मीडिया समोर आणला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पुणे विद्यापीठात प्रचंड खळबळ उडाली आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या रॅकेटवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने तातडीने एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. या रॅकेटमध्ये विद्यापीठातील आणखी किती मोठे अधिकारी सामील आहेत आणि आजपर्यंत अशा किती बनावट डिग्र्या विकल्या गेल्या आहेत, याचा शोध आता पोलीस आणि प्रशासन घेत आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे पैसे देऊन डिग्र्या विकत घेणाऱ्यांमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होतो. तुम्हाला या बनावट पदवी घोटाळ्याबद्दल काय वाटते? अशा दोषींना काय शिक्षा झाली पाहिजे? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.